थोड्या दुरीवर आहे, जे की मग त्याच्यानंतर लागेल आपलं पंढरपूर. पण बघू किती आता थोडं आज याच्यावर येईल. जिथं दुकान तिथं लागू तिथं नक्की थांबू लागेल. 2.5 किलो साबुदाणा खाल्ला तरी उपाशी, तरी दुपारच झाली. 8 किलो समोर जाऊन खायचं बरोबर 3 किलो होऊन जाते. आणि काही आमचा समोर जाऊन लय मोठा पोपट व्हायले, ते तुम्ही व्हिडिओच्या समोर बघा. तर वेलकम टू शुभम सातपुते ब्लॉग चॅनल. हॅलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाइस स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आपला खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आज जे आषाढी एकादशी आणि त्यानिमित्त आपण पंढरपूरला जाणार आहे, जे की वाळूचं जे आहे आपलं एवढं लांब तर नाही जाणं होणार, पण आपलं जे वाळूचं पंढरपूर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, तर आपण तिथं जाणार आहे. आणि सकाळी सकाळचं वातावरण पण लय भारी झालेलं आहे. आता समोर पहा, एक तर हे सूर्य उगवलेलं आहे पहा, हे पहा. आणि तुम्हाला थोडं थोडं हे पण ऐकू येत असन, हरिपाठ सारखं काय भजन राहते. हे बघ, ऐकू येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. काय युगवाला येईन पा गायस तिथून. हे अप्पा गाय जे घरात गोल्या येईल. हे बाई हे कपडे पाय तू, हे शर्ट, हे बाई गोल्या, हे बाई हे 2 पॅन्ट आहे पाय. या 2 पॅन्टीमधून कोणती पण कोणती आवडेल तुला? हां, कोणती आवडेल? हे बाई या 2 पॅन्टी, ही का खराब होऊन जाईल, ही घे. आणि या शर्ट मधून पाय, ही 2 शर्ट आहे, हे का? गायचं इथं चहा होती पा, हे बा गायचं इथं मम्मीचं पण आवरलं बा. चहा घेते मम्मी, इकडं गोल्या घेते. नको ते नको, ते कुठं लावायचे स्कॅनर्स, तर लिस्ट तरी मारून ठेवलं मॅ. ताव हे कडक कडक दिसतंय, पूर्ण अशी मोड पण ते झाली होती. हा, तुम्हाला लागत असलं तुम्ही पण स्क्रीनशॉट काढून घ्या, लावा तुमच्या पण घराच्या बाजूला. तर काय आम्ही दोघांनी तर कपडे घातलेले आहे, आम्ही दोघं असे दिसतोय बा. तिने शेरवानी घातलेली आणि मी शेरवानीवरचा कुर्ता घातला आणि धोती पण होती बा. ही बा धोती घातली आणि दोघं जण असं दिसतोय बा, एकदम भारी मस्त दिसतोय. गोल्या भाऊ, गोल्या गोल्या VIP हा. काय मी असं दिसतोय, पहिल्यांदा धोती घातली काय मी एवढे दिवस नंतर. चला आता घरातले रिॲक्शन विचारू. मामा पण आला गायस, मामाच्या रिक्षा जायचे आज आपल्याला. चला ही घातली बघा चप्पल. चला आता डायरेक्ट खाली खाली आपली रिक्षात जाऊ बाया. ठीक आहे, आपली समोर रिक्षा. वातावरण पहा किती भारी होईल हे बा. चला काय आता सगळे निघालेले. समोर पहा काय आपला जालना रोड लागला. काय झालं ट्रकला? आम्ही इथं थांबलो बा, पण इथून समोर रिक्षा नाही जायना, त्याच्यामुळं आम्हाला पायी जाणं आहे. हे तर बाई आहे होतं रे ना दिवसानंतर. चला भेड पा भाई केवढी आहे, आणि आम्ही सगळेजण पायी चाललो बा. हे पा भाई समोर. भेड पाव आहे केवढी. लवकर लवकर आपण निघू आता मंदिरात. पाऊस वाढला, भिजला नाही पाहिजे भाई फक्त. इथं माय खाल्लं मा साबुदाणा. हां किती खाल्लं तो? 4-5 आहे ना, 4-5 धोरण आहे ना. 4-5-7 धोरण.
आता चौथा हाती आहे ना. तिसरा हे तो तोंडाला लागला पाय खाऊ खाऊ. बाई चांगली वाटली फुगडी. चांगली वाटली मावशी. मस्त वाटली. हा मस्त आहे. पप्पा तुम्हाला फुगडी. फुगडी मम्मी तुला कशी वाटली फुगडी. मस्त भारी. चला आता जवळ आला ना थोडं. हा पण नाही एवढं हे काम झालं. काय आता आम्ही आता थोड्या दुरीवर आहे जे की मग त्याच्यानंतर लागेल आपलं पंढरपूर. आणि एवढं चालून आलेलं आहे का आपण लय. अरे घामतो असा आलेला आहे. आता पाऊस पडला होता आणि डबल ऊन लागलं. बघू आता किती दुरीवर नाही. आणि आता हे आपले घरचे दाखव कॅमेरामॅन घरचे हे सगळे घरचे. आणि आता आपण बघू किती आता थोडं आज याच्यावर येईल बघू. आणि हे आपले घरचे सगळेजण. इकडे मम्मी मावशी कुठं चाललो आपण. पंढरपूर मावशी एकदम भारी. बाई हा बाई कुठं चाललो. अरे मारायली कुठं चाललो. खायला दम नाही आम्हाला सकाळी तोंडाला दम नाही काहीच दम नाही. म्हणायला उपास आहे. म्हणायला उपास आहे. जिथं दुकान देते लागली तिथं नक्की थांबू लागली. 2.5 किलो साबुदाणा खाल्ला तरी उपाशी. तरी दुपारच झाली. 8 किलो समोरदम खायचं बरोबर 3 किलो होऊन जाते. काय आम्ही बाहेरून दर्शन घेतले कारण की भेडपा किती वाढेल. त्याच्यामुळे आता आम्ही बाहेरून घेतले दर्शन. तर आता कुठेतरी बस वाटतं कारण की पाय पण लय दुखते. जेवढं आपण चालत आलं तेवढं आपल्याला पलीकडे पण जायचंय. सांगता रिक्षात यायचं. रिक्षात बसलो बघायला. आता सगळ्यात मागं बसले तो कॉलपाट घेतले. हे सगळेजण समोर बसले.